आपल्या सर्वांच्या घरामध्ये ज्येष्ठा गौरीची आपण पूजा करत असतो। या ज्येष्ठा गौरीचं आवाहन करून त्यांचं पूजन करून आपण त्यांचं विसर्जन करत असतो। आता या 2-3 दिवसामध्ये ज्येष्ठा गौरीच्या पूजनाची गडबड सगळ्यांच्याच घरामध्ये आहे। मंडळी, ज्येष्ठा गौरीची कृपा प्राप्त करण्याकरिता आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकवण्याकरिता, आपल्या घरावर त्या लक्ष्मीची कृपा होण्याकरिता मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगणार आहे। आणि तो उपाय तुम्हाला कधी करायचा आहे? या 2-3 दिवसामध्ये करायचा आहे। ज्येष्ठा गौरीचं आवाहन करण्यापूर्वी, माता लक्ष्मीची स्थापना करण्यापूर्वी तुम्हाला तो उपाय करायचा आहे। या उपायाने होईल काय? तुमच्या घरातला वास्तुदोष दूर होईल, तुमच्या घरातला ग्रहदोष दूर होईल आणि तुमच्या घरातल्या जेवढ्या काही तांत्रिक अडचणी असतील, घरामध्ये चिडचिड, भांडणं, किरकिर, हे सगळं शांत होईल आणि तुमच्या घराला सुख आणि समृद्धीने भरभरून काढेल। फक्त उपाय काय करायचा मंडळी? गाईचं शेण घ्यायचं आणि गाईचं शेण त्या ठिकाणी पाण्यामध्ये कालवायचं, त्याच्यामध्ये हळद टाकायची, थोडंसं गोमूत्र टाकायचं आणि त्याला हळद त्या ठिकाणी मिश्रित करून आपल्या घराच्या आजूबाजूला शिंपडायचं, म्हणजे सडास मार्जन करायचं। असं केल्याने काय होईल? माता लक्ष्मी आपल्या दरवाजातून येणार आहे आणि घराची कळा अंगण सांगतं असं आपण म्हणतो ना, तर माता लक्ष्मीची कृपा आपल्या अंगणावरून होत असते। म्हणून नक्कीच अशा पद्धतीने आपण देवीचं स्वागत करूया आणि ज्येष्ठा गौरी पूजन त्या ठिकाणी देवीसाठी समर्पित करूया। रामकृष्ण हरी।